श्वेता, तुम्ही बघताय TV9 मराठी। तर अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले, त्याच संदर्भातल्या काही बातम्या वेगवान बघूयात। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरचा निरोप। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बारामतीकरांचा लाडका नेता हरपला। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान मैदानावरती शासकीय इतमामात अजितदादांना अखेरची मानवंदना। शोकाकुल वातावरणात बारामतीकरांकडून अखेरचा निरोप। पार्थ पवार आणि जय पवार यांनी अजितदादांना मुखाग्नी दिला। दोन्ही मुलांच्या उपस्थितीत अजितदादांवर अंत्यसंस्कार। अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून पतीला अखेरचा निरोप। दादांच्या अकाली जाण्यानं सुनेत्रा पवारांवर दुःखाचा डोंगर। बारामतीत शोकाकुल वातावरण। अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठान मैदानावरती जनसमुदाय लोटला। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा टाहो। अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जनसमुदायाला पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून हात जोडून नमस्कार। आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना बारामती आणि पंचक्रोशीतील जनसमुदाय एकवटला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती। अमित शहांकडून अजितदादांना पुष्पचक्र अर्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना अभिवादन। राज्यातील प्रमुख पदावरील नेत्यांसह दोघांचाही सरकारमधील सखा हरपला। बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची उपस्थिती। जनसागर उसळलेल्या बारामतीत नेत्यांकडून दादांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अजितदादांना अखेरचा निरोप। अंत्यदर्शन घेत अजितदादांना पुष्पचक्र अर्पण। खासदार छत्रपती शाहू महाराज आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण। पुष्पचक्र अर्पण करत अखेरचं अभिवादन। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील बारामतीत। बावनकुळे, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांना श्रद्धांजली। चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळांनी घेतला अजित पवारांचं अंत्यदर्शन। चंद्रकांत पाटील आणि भुजबळांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे आणि अदिती तटकरे यांनी घेतलं अजित पवारांचं अंतिम दर्शन। नेत्यांकडून पुष्पचक्र अर्पण करत अजितदादांना अभिवादन। उपसभापती नीलम गोऱ्हे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून अजितदादांचं अंत्यदर्शन। पुष्पचक्र अर्पण करत दादांना अखेरचा निरोप। शिवेंद्रराजे भोसले, नरहरी झिरवळ, महादेव जानकर अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित। शिवेंद्रराजे आणि झिरवळांकडून पवारांना पुष्पचक्र अर्पण करत अखेरचा निरोप। अमितजी कल्याणी, उद्योजक। अंत्यदर्शनासाठी अजितदादांचं पार्थिव काटेवाडीमध्ये नेण्यात आलं होतं। आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी काटेवाडीकरांची आणि कार्यकर्त्यांची अलोट गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीच्या काटेवाडीत शासकीय मानवंदना। अजित पवारांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप। बारामतीत अंत्यसंस्काराआधी काटेवाडी ते विद्याप्रतिष्ठान मैदानापर्यंत रथातून दादांची अंत्ययात्रा निघाली। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसमुदाय लोटला।
राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी अजितदादांचं काटेवाडीत अंत्यदर्शन घेतलं. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांची देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थिती. काटेवाडीत अजितदादांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या महिलेनं हंबरडा फोडला. दादा, मी तुमच्यासाठी राखी घेऊन आले असं म्हणत महिलेला अश्रू अनावर. आज आमचा बाप गेल्याची भावना, बारामतीचा बाप हरपला, आमचं आता काहीच उरलेलं नाही. काटेवाडीत अंत्यदर्शनासाठी आलेल्या स्थानिकांच्या भावनांचा बांध फुटला. अजितदादा अमर रहे. काटेवाडीतल्या अंत्यदर्शनानंतर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर अजितदादा परत या असं म्हणत महिला घाय मोकलून रडल्या. पती वारल्यानंतर अजितदादांनी माझी खूप जाणीव केली. मुलाच्या ऑपरेशनसाठी 50,000ची मदत केली होती. दादांच्या निधनानं काटेवाडीतील आजीला अश्रू अनावर. कामाच्या बाबतीत दादांना जेवणाचंही भान राहायचं नाही. दूध आणि सफरचंद अजितदादांचा आवडता नाश्ता होता. काटेवाडीच्या बंगल्यावरील सहकाऱ्यांनी सांगितल्या आठवणी. संपत नावाचे कूक दादांचे काटेवाडीत जेवण बनवायचे. माझ्याशिवाय त्यांना कुणाचंच जेवण आवडायचं नाही. मुंबईतील कुकला देखील जेवण शिकव म्हणायचे. काटेवाडीतील दादांच्या आठवणी सांगताना संपत नावाचे कूक रडले. लहानपणापासून दादा आले की पाहण्यासाठी पळत यायचो, मात्र यापुढे ते कधीच बंगल्यात दिसणार नाहीत. काटेवाडीतील तरुणी गहिवरली, तर पक्षाप्रमाणे दादांनी भरारी घेतली. आम्ही आता पोरके झालो. स्थानिक महिला ढसाढसा रडल्या. अजित पवारांनी बारामतीत कधीच गुन्हेगारी वाढू दिली नाही. आता गुन्हेगारी वाढते की काय याची भीती आहे, बारामतीकरांची भावना. अजितदादा बारामतीची शान होते. दादांनी त्यांच्या बहिणी, आजा, पंजा अशा उघड्या पडायच्या नव्हत्या. कधी जाणार नाही म्हणून दादा आमच्या म्हाताऱ्या माणसांना सोडून गेले. बारामतीमधील आजीच्या भावनांचा बांध फुटला. अजितदादा होते तेव्हा कोणतीही मुलगी किंवा महिलेच्या केसाला हात लावण्याची भीती कोणाची नव्हती किंवा कोणाची विषाद नव्हती. आम्हाला तशी भीती नव्हती. यापुढे बारामतीचं काय होणार हीच भीती असणार, बारामतीतल्या महिलांकडनं भावना व्यक्त. नागपुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण. मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं भावना व्यक्त. मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव बंद ठेवत ग्रामस्थांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. यावेळी शहरातील व्यापारी, ग्रामस्थांसह सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. सोलापूरच्या करमाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली वाहत अजितदादा अमर रहे अशी घोषणाबाजी. नाशिकच्या लासलगावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शोकसभेचं आयोजन. सामाजिक राजकीय संघटनांचा नागरिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळत अजित पवारांना आदरांजली वाहिली. अजितदादांचा शेतकऱ्यांचा नागरिकांसोबत नाळ जुळलेली असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा. व्यापाऱ्यांकडून भावना व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवारांना व्यापाऱ्यांकडून श्रद्धांजली. शहरातील कॅनॉट परिसरातील दुकानं बंद ठेवून व्यक्त केलं दुःख. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणीत कार्यालयातील कर्मचारी भाऊक. एक दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात शोककळा. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. तर पुढच्या सगळ्या गोष्टी पवार कुटुंबियांची चर्चा करून ठरवणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. कधी वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा, तुम्ही अकाली एक्झिट घेतली, ही खंत कायम राहील. माझा जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल लेखातून व्यक्त केल्या भावना. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं. अगदी तसंच अजितदादांचं जाणं हे मनाला चटका लावून गेलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य.
सत्तेत असूनही यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपणारा आणि धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. महाराष्ट्राची सर्वात मोठी हानी झाली. आमदार कैलास पाटील यांच्याकडून भावना व्यक्त. अजितदादांच्या जाण्यानं पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या जाण्यानं मोठी हानी झाली. खासदार श्रीरंग बारणेंकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. दादांचं रागावणं म्हणजे फुलं पडल्यासारखं असायचं. अजितदादा ज्याच्यावर रागावणार त्याचं नंतर काम व्हायचं. अंत्यसंस्कारानंतर धस यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा.